विदुर दाशी पुत्र तत्वता भावे पडल्या भगवंता भाव प्रमाण परमार्था त्याची अभिमान सरेना. विदुर हे दाशी पुत्र होते, परंतु केवळ भक्तीमुळे भगवंताला आवडते झाले. म्हणून परमार्थाला भक्ती भावना मुख्य लागते. कोणत्या जातीचा असावा असा काही भाग नाही. फक्त महत्वाची श्रद्धा भाव प्रेम असणे. म्हणजे मागे सांगितलं की बिल्लू यांनी द्रोणाचार्य मातीचा पुतळा केला आणि फक्त आणि दुर्धर विद्या बिल्लाचा मुलगा सर्व उत्कृष्ट ठरला. एकलव्या गुरु भाव तार ठरला. श्रद्धावान भाव शुद्ध असतो. तसे श्रद्धावाना जवळ देव असतो. श्रद्धावानाचे वचन देव कधीही उल्लंघन करीत नाही. वास्तविक देहात नश्वर असून क्षणभंगूर असून नश्वर देहाच्या साहाय्याने आपण भगवंत स्वरूप होऊ शकतो. असा भक्तीचा मार्ग आहे. जातीनं उंच असून कर्म खोटे असेल तर तो नीच जातीचा समजावा. माती खातात, नरकाला जातात. माळा घालून लोकांना लुटणारे पापाचा धंदा करून माऊली म्हणतात, नामा परते तत्व नाही रे अनेकता वायनेक पंथा जाशी जणी. जर गुरु नसल जप नसल तर पशु पक्षा समान त्याला समजावं, तो वाया गेला. माझे भक्ती विने साधन कोटी किसे का जाण. आपण आपणा बंधन भक्तीहीन क्रिया ते. कोट कीटक असतो ते आपण आपली जाळी बनवतो आणि त्या जाळीमध्ये आपला आपणच रममान होतो. मनुष्याने ध्यान धारणा करावी, आत्मरूपापर्यंत जावे. गुरु केल्यानंतर मनुष्य मातीचा देह आहे, पण या देहात एक रत्न आहे. ती सद्गुरु नामाने कळत. पांडित्वपणा बोल बच्चननी काही कळत नाही. माझ्या भक्तीशिवाय जे जे साधन करावे ते साधन आपल्या स्वतः भोवती कोस तयार करून त्या राहण्याच्या किड्याप्रमाणे खाली पूर्वक समजावे. आणि मनात शुद्ध भक्ती नाही आणि वर करणे खटाटोप करून भक्ती पसारा मांडावयाचा. असे हे ढोंगाची कृती असते. तिला भाविक भक्त शिवत सुद्धा नाही आणि देव तो त्याला जवळ करत नाही. ते उलते पालते कुठे बी होतात. तरी सुखाची झाली जोडी बाहेर रोमांच गुढी उभारली. त्या सवानुभवाची गोडी नैनी रोकडी प्रवाह. अंतःकरण सुख उत्पन्न होते. बाहेर रोमांच उभे राहतात त्याच्या शरीरावर. आत्मसुखाची गोडी डोळ्यातून प्रेम रूपाने वाहू लागतात. प्रेम पाजून साधकास मुख्य बीज हे इंद्रियाच्या कर्माचे असते. इंद्रिय कर्मामध्ये हरिभक्तांना नामस्मरणामुळे ब्रह्मस्फुरण पूर्णपणे होत राहते आणि दृष्टी पाह्यास जावे तो दिसते. त्या दृश्य पदार्थ नारायण प्रगट होतो आणि त्याचे देव रक्षण करतो. माणूस वैरी झाला तरी कुठला तरी दुसरा एक माणूस येतो, तो भगवंतच असतो. माणूसच माणसाच्या कामाला येतो. म्हणून माणसाने मनुष्याची सेवा करावी. रामकृष्ण हरी.